शिवसेना नेते सदा सरवणकर फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सरवणकरजी, ही सगळी घटना तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेल, काय प्रतिक्रिया आहे तुमची या घटनेबद्दल? नाही, मला आत्ताच कळलं फोनच्या माध्यमातून। ताबडतोब आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करू आणि ज्या नतद्रष्टाने हे काम केलं असेल त्याच्यावर कडक कारवाई अशा प्रकारचे आपण विनंती करू पोलिसांना। आणि जर सीसीटीव्ही मध्ये कुठे दिसत असतील काही मिळालं तर आम्हीच त्याला बदलवू। दिवसा ढवळ्या हा सगळा प्रकार अतिशय नीच दर्जाचं कृत्य केलेलं आहे कोणीतरी हे। मला आत्ताच कळलं, आम्ही ताबडतोब साईटवर जाऊ। अगदी सकाळी घडलेली ही घटना असल्याचं सांगितलं जात आहे। सकाळी 6:10 पर्यंत इथे काहीही नव्हतं, त्यानंतर ही घडलेली घटना असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र तुम्ही तक्रार देणार आहात का? पोलिसांशी तुमचं बोलणं झालं का? ताबडतोब तक्रार देऊ। कोणीतरी नतद्रष्ट असेल आणि मला असं वाटतं की सकाळी जे वॉकिंगला वगैरे येतात, चालायला लोक येतात, त्याचा फायदा घेऊनच कोणीतरी हे केलेलं असावं। ताबडतोब तक्रार करू आम्ही ताबडतोब करू। या सगळ्या नाही, तुमच्यापर्यंत काही माहिती पोहोचलेली आहे का? तुमचा मला आत्ताच फोन आला आपल्या चॅनल मधनं। ताबडतोब तिथे साईटवर पाठवेल ताबडतोब आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट करू। सीसीटीव्ही आहेत सगळीकडे लागलेले, कुठे जाणार आहे? सरवणकरजी, धन्यवाद या माहितीसाठी, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर शिवाजीनगर परिसरातली ही सगळी घटना आहे। दोन्ही शिवसेनेचे नेते पोलीस तक्रार करणार असल्याचं सांगतायत। महेश सावंत यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे आणि सदा सरवणकर यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही देखील तिथे पोहोचणार आहोत। तर शिवाजी पार्क परिसरामधली ही सगळी घटना आहे। मीनाताई ठाकरेंचा पुतळा आहे या परिसरामध्ये। याच पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे। नेमका हा रंग कधी टाकण्यात आला या संदर्भात अजूनही स्पष्टता नाहीये। तर या सगळ्या प्रकरणी पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत। आपण दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांशी बातचीत केलेली आहे। किशोरी पेडणेकर यांनी देखील सांगितलेलं आहे की त्या या सगळ्या प्रकरणी गंभीर नोंद घेऊन तत्काळ तक्रारी दाखल करणार आहेत। खरं तर शिवसैनिक आता संताप व्यक्त करतायत। माँ साहेब असं त्यांना म्हटलं जायचं। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याबाबत घडलेला हा सगळा प्रकार आहे। दादरच्या शिवाजी पार्कामध्ये त्यांचा हा पुतळा आहे। प्रत्येक शिवसैनिकासाठी त्या माँ साहेब आहेत आणि प्रत्येक शिवसैनिकाची खरं तर त्या खूप मनापासून काळजी घ्यायच्या, त्यांना खाऊ पिऊ घालायच्या। त्यामुळे त्यांच्याबद्दल शिवसैनिकांच्या मनामध्ये एक विशेष प्रेम आहे आणि त्यांच्या पुतळ्याबाबत जेव्हा असा प्रकार घडतो तेव्हा शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। आपण दोन्ही शिवसेनेच्या प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत। त्यांच्याकडून सांगण्यात येते की आम्हाला आत्ताच या सगळ्या गोष्टी कळालेल्या आहेत, आम्ही तातडीने या संदर्भात तक्रार दाखल करतोय। स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा हा पुतळा शिवाजी पार्क परिसरामध्ये आहे। दादरच्या शिवाजी पार्कात आहे, जिथे सकाळपासून खूप वर्दळ असते। सकाळपासून मॉर्निंग वॉकला जाणारी लोक याच मार्गाने जातात, या पुतळ्याच्या आसपास फिरत असतात। क्रिकेट खेळण्यासाठी, वेगवेगळे खेळ खेळण्यासाठी अनेक तरुण या